आजचं जे आपलं 17 मेचं जे ट्रेनिंग होतं त्याबद्दल जे आपले मित्रमंडळी खूप सारे महाराष्ट्रातून दुरून आलेले जे मित्र आहेत त्यांचा जे थोडक्यात जो आजचा जो ट्रेनिंगचा त्यांचा अनुभव आहे तो त्यांना कसा वाटला, त्यांचं जे वैयक्तिक त्यांचं मत होतं की शेअर आम्हाला करायचंय म्हणून आपण तो व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर आजचं जे ट्रेनिंग बद्दल ते तुम्हाला आपला जो अनुभव तो कसा आला आणि आपल्याला सोयी सुविधा याबद्दल काय वाटलं? माझं नाव संग्राम जीवन भोरले आहे. मी अमरावती जिल्ह्यावरून आलो. तर जेव्हा आम्हाला सुरुवातीला यायचं होतं तर सरांचं पूर्ण मार्गदर्शन मला प्रॉपररित्या मिळालं. त्याच्यानंतर आम्ही आल्यानंतर आम्हाला थोडासा उशीर झाला होता ट्रॅव्हल्समध्ये, पण सरांनी व्यवस्थितरित्या गाडी पाठवली. आम्ही इथे आलो. त्याच्यानंतर जे समाधान सर आहे त्यांचं आम्हाला उत्तम मार्गदर्शन मिळालं. त्याच्यानंतर याच्या आधी सुद्धा मी बरेचसे मार्गदर्शन शिबिर केले होते, पण त्याच्यामध्ये आम्हाला जे मार्गदर्शन पाहिजे होतं, जो एक सपोर्ट पाहिजे तो नव्हता मिळाला. तर सरांचं उत्तम मार्गदर्शन आहे. धनराज सर आहे त्यांचं उत्तम मार्गदर्शन होतं. जेवणाची व्यवस्था उत्तम होती. त्याच्यानंतर या कंपनीसोबत जुळल्यानंतर आणि सरांसोबत जुळल्यानंतर आम्हाला जे काही स्वप्न आमचे साकारायचे आहे ते आम्हाला अस्तित्वात दिसत आहे आणि आम्ही नक्की सरांसोबत काम करू. आणि माझी सर्व भावना हीच विनंती आहे. अमरावतीवरून कसे आले तुम्ही? अमरावतीवरून सर आम्ही ट्रॅव्हल्सने आलो. अच्छा, आणि कशा कशा गाड्या चेंज केल्या? सगळ्यात आधी सर आम्ही ट्रॅव्हल्सने रात्री निघालो होतो. सकाळी 8:30ला नाशिकला पोहोचलो, 8:30-9 वाजता. आणि त्याच्यानंतर मग सर आम्ही सिटी बस पकडली आणि त्र्यंबकेश्वर आलो. आणि त्याच्यानंतर तर मग त्याच्यानंतर अनुभव असा की आम्हाला गाडीच मिळत नव्हती. तर मग तुम्ही आग्रस्त एक गाडी पाठवली. मग दादा आले होते. जे दादा व्हिडिओ काढत आहेत ते दादा आले. तर मित्रांनो कसं आहे, आपण जे येणार आहेत आपल्याकडे तर ते आपल्याला एक फार्मर म्हणून आपण त्यांच्याकडे नाही बघत, तर ते आपल्याकडे येणारे पाहुणे तर त्यांची सगळी सुखसुविधा आपण केली पाहिजे. आपल्या घरी एक पाहुणा कोणी येतो तो जर ट्रॅव्हलिंग मध्ये कुठं अटकला तर आपण कसं त्याची काळजीपूर्वक आपल्या घरपर्यंत त्याला बोलवतो. त्या पद्धतीनेच आपण पण एक जो येतो आपल्याकडे फार्मर म्हणून तो आपला पाहुणा आहे आणि हे पाहुणे म्हणून आमच्याकडे आले. मित्रांनो, तुम्ही आले आपल्याकडे आणि आम्हाला जी तुमची सेवा करण्याला संधी दिली धनजोत फार्मला आणि आपी ॲग्रो फार्मला, तर त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आम्ही दोघं आमच्या वतीने आभारी आहोत. तर आणि थोडक्यात जे आपलं कुक्कुटपालनासंदर्भात ज्या बेसिक गोष्टी होत्या त्याबद्दल तुम्हाला ते जे नॉलेज मिळालं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? सर, ABCD पासून तर झेड पर्यंत जे काही महत्वाच्या गोष्टी असतात कुक्कुटपालनामध्ये त्या सर्व गोष्टींचं प्रश्नांचं निराकरण झालं. त्याच्यानंतर हा जो बिझनेस आहे हा मॉडेल खूप मोठा आहे. हा वैश्विक लेवलवरती मॉडेल आहे आणि याच्यामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने टीम म्हणून काम केलं तर आपण खूप मोठ्या लेवलपर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद.